नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि मी आहे स्वारगेट बस स्थानकात आणि आज आपला प्रवास होणार आहे स्वारगेट ते बारामती। चला मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूयात। हे आहे स्वारगेटचे बस स्थानक। मुंबईला जाण्यासाठी समोर गाड्या लागलेल्या असतात। या शिवनेरी बस लागलेल्या आहेत, हिरकणी समोर पण आहे आणि इथे शिवशाही बस आहे। खाण्यापिण्याची गोष्टी घ्यायची असेल तर समोरून तुम्ही घेऊ शकता। समोर पाहू शकता आपली बस लागलेली आहे। विनावाहक विना थांबा बसचे तिकीट बुकिंग आपल्याला इथे लाईनमध्ये उभे राहून इथे बारामतीसाठी आणि इथे साताऱ्यासाठी बरीचशी लाईन लागलेली तुम्हाला दिसेल। बारामतीसाठी जास्त लाईन नाही आहे। आणि ही आहे आजची आपली बस बारामती पुणे बारामती विनावाहक विना थांबा। बस नंबर आहे MH14 KQ 4956 पुणे बारामती आगार। पाहू शकता आपली बस। जाऊयात बसमध्ये। बसमध्ये प्रवासी बरेचसे आहेत। काय घ्यायचं हो, एक मिनिट पाणी घ्या, पाणी देना। आणि आपली सीट आहे 46 नंबर वाहक खिडकी। आपण मित्रांनो तिकीट काउंटरवरती तिकीट काढणाऱ्यांना मी रिक्वेस्ट केली होती की आपल्याला जे सीट आहे ते समोरचं दिलं तर बरं होईल, कारण की यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायचा होता आणि पुढून जो प्रवास आहे तो बघण्यासाठी मी एकटाच बघणार नाही, माझ्यासोबत तुम्ही सर्वजण आहात। आणि तिकीट काढणारे खूप चांगले होते, ज्यांनी आपल्याला जी हवी असणारी सीट आहे ती सीट दिली। तर चालक दादा बसमध्ये बसलेले आहेत। एक पाण्याची बॉटल मागे पण जायला लागणार तुम्हाला। नाजल पाण्याची बॉटल 15 रुपये आहे याचं प्राईस, पण आपल्याला 20 रुपये बसमध्ये घेतलं तर 20 रुपयाला पडतं आहे। चला, हे खूप गरजेचं आहे प्रवासामध्ये असताना। खायला मिळालं तरी चालते, पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी खूप गरजेचं आहे। बस निघाली। आता बसचा दरवाजा लागलेला आहे आणि आता गाडीमध्ये कोणतेही एक तर स्टॉप कोणताही स्टॉप नसेल। वाहक खिडकी
टू शेवाळवाडी, समोर जाणारी इलेक्ट्रिक PMPL बस. पुणे ते बारामतीचे अंतर हे 104 किलोमीटरचे आहे आणि 104 किलोमीटरच्या अंतरासाठी आपल्याला 2 तास 20 मिनटं लागतील असं गुगल मॅपवर लिहिलेलं आहे. बसने किती वेळ लागेल मी तुम्हाला पोहोचल्यानंतर सांगेन. समोर जाणारा रस्ता इंदापूरकडे जातो आणि आपण डाव्या बाजूला वळून बारामतीकडे जातो. या रूटने मी पहिल्यांदाच प्रवास करतो. हडपसर बस स्टँड. पुण्यापासून बारामतीपर्यंतचे तिकीट लागलेले आहे 205 रुपये पाहू शकता. आणि महिलांना 50% सवलत राहील. ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे 75 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी मोफत प्रवास असेल. बसमध्ये आपल्याला मोबाईल चार्जिंगसाठी चार्जिंग पोर्ट दिलेलं दिसेल आणि सीट बेल्ट पण आहे जो इथे अडकवावा लागतो आणि पुशबॅकसाठी बटन पण दिलेलं आहे. मशीन चार्ज करण्यासाठी आहे. गाण्यासाठी साऊंड बॉक्स पण आहे पण तो काही वापरत नसेल कदाचित. निघालो आहोत हडपसर बस स्थानकातून. स्टॉप. सांगोला स्वारगेट, गेलेली लालपरी. एवढे प्रवासी आता सध्या आपल्या बसमध्ये बसलेले आहेत आणि एवढेच प्रवासी आपल्या बसमध्ये असतील कारण की याच्या पुढे आता कोणता स्टॉप असेल वाटत नाही. दिवे घाट, सॉरी मगाशी बोगदेव घाट म्हणालो होतो. त्या बोर्डावर दिवे घाट लिहिले. फलटण स्वारगेट, गेलेली बस. नवीनच बस असल्यामुळे बसला घाट चढताना काही प्रॉब्लेम येत नाही. आता गेलेली बस आटपाडी, मुंबई सेंट्रल. नॅशनल हायवे 965. आता आपण सासवडमध्ये आलो आणि समोर पाहू शकता सासवडचे बस स्थानक. विनावाहक विना थांब असल्याने आपली बस सासवड बस स्थानकात जात आहे.
बारामती पुणे बारामती गेलेली हिरकणी बस. खंडेरायाची जेजुरी. 12:38 झालेली आहेत आणि आता आपण जेजुरीमध्ये आलो आहोत. येथेही आपल्या बसला थांबा नाही आहे. किलोमीटर, मोरगाव 18 किलोमीटर, बारामती 51 किलोमीटर. जेजुरी रेल्वे स्टेशन. बारा वाजून 56 झालेत आणि आता आपण मोरगावमध्ये प्रवेश केला आहे. बारामती 33 किलोमीटर दिसते अजून. बारामती 5 किलोमीटर, इंदापूर 57, नरसिंगपूर 80. बारामती बस स्थानक.
असं एखाद्या स्टेडियमसारखं वाटलं होतं आता. तर ही होती आपली आजची बस बारामती, पुणे बारामती. दुपारचे 1:40 झालेले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत बारामती बस स्थानकात आणि आजचा प्रवास येथेच संपवत आहोत. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.